नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1072वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे हिंदीमध्ये ती अशी: पैसा कमाना अच्छा है, पर उस पैसे को अपने नियंत्रण में रखना सही है, उसके नियंत्रण में खुद रहना ठीक नहीं. दुसरी जी रचना आहे ती ब्रह्मसूत्रातल्या या 54व्या भागात. आता पुढचं 9वं आणि एकूणातलं 310वं सूत्र बघूया. काही लोक म्हणतात की कर्म केल्याने पुनर्जन्म होतो आणि काही लोक म्हणतात की ज्या कर्माचं फळ शिल्लक राहतं त्यामुळे पुनर्जन्म होतो. आपण काय करतो आणि स्वर्गात राहिल्यानंतरही जे शिल्लक राहतं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही करणं, चांगलं चरित्र असणं, चांगली वर्तणूक असणं, सगळ्याला अर्थ आहे. जे करतो आणि जे करायचं नाटक करतो, फक्त केल्याचं दाखवतो, असं दोन्हीही महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्याप्रमाणेच पुनर्जन्म होतो. काही जण म्हणतात की विचार आणि वर्तणूक दोन्ही महत्त्वपूर्ण आहे. काही म्हणतात की विचार, वर्तणूक आणि हेतू या सगळ्याचा मिळून अर्थ आहे आणि बाकी राहिलेले जे कर्म आहे, शेवटी माणूस तसाच तर असतो. काही म्हणतात की हे सगळं सांगितलं आहे ते प्रतिकात्मक आहे. आता पुढचं 10वं आणि एकूणातलं 311वं सूत्र बघू. कर्म महत्त्वाचं आहे, पण कर्म देखील विचार आणि वागणुकीचा परिपाक आहे. कारण पुण्यप्रद आणि काय पापप्रद यावरूनच पुढचं सगळं ठरतं आणि वेद वाचले तरी चांगली वर्तणूक जर नसेल तर काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे शेवटी विचार, हेतू आणि कर्म हे सगळं मिळूनच जे काय असतं ते असतं. त्यांचं जे रसायन असतं ते शिल्लक राहतं, तेच उरलेलं कर्म. आता पुढचं 11वं आणि एकूणातलं 312वं सूत्र बघू. बादरायण म्हणतात की चांगली वाईट कर्म हाच त्याचा अर्थ आहे. त्यात सगळीच कर्म आली, धार्मिक कर्म पण आली आणि उपजीविका चालवण्यासाठी पण आली. आता पुढचं 12वं आणि एकूणातलं 313वं सूत्र बघू. असं लक्षात आलं आहे की वाईट कर्म करण्यानाही जायचं असतं स्वर्गातच, जसं चांगली कर्म करणाऱ्यांना जायचं असतं. त्यानंतरच पुनर्जन्म शक्य होतो. काही लोक म्हणतात की हे शक्य नाही, चांगलं आणि वाईट दोघेही स्वर्गात जातात, हे कसं शक्य आहे? त्याचे विरोधक म्हणतात की ते स्वर्गात जातात पण त्यांना स्वर्गीय सुख अनुभवायला मिळत नाही. आता पुढचं 13वं आणि एकूणातलं 314वं सूत्र बघू. वेदांत्यांचं म्हणणं असं की पापी लोक आधी नरकात जातात आणि मग पापं संपली की उंच अशा स्वर्गात जातात आणि मग पुन्हा जन्म घेतात. पुन्हा पापं केली की पुन्हा नरकात जातात. आता पुढचं 14वं आणि एकूणातलं 315वं सूत्र बघू. स्मृतींच्या मध्ये म्हटलं आहे की पापी लोक आधी नरकातच जातात. आता पुढचं 15वं आणि एकूणातलं 316वं सूत्र बघू. असे 7 नरक असतात. सगळ्यात वाईट नरक रौरव नरक म्हणतो. चित्रगुप्त वगैरे नरकांची काळजी घेतात. यानंतर पुढचं 16वं आणि एकूणातलं 317वं सूत्र बघू. सगळ्यावर यमाचं नियंत्रण असतं. 7ही नरकांवर कामाला व्यक्ती नेमलेले असतात. आता पुढचं 17वं आणि एकूणातलं 318वं सूत्र बघू. कर्माची वाट आणि ज्ञानाची वाट, ध्यानाची वाट अशा दोन्ही वाटा असतात. या वाटांनी काही लोक जात असतात आणि स्वर्गात पोचतात. तरी स्वर्ग कधीच भरून जात नाही, कारण असे अनेक छोटे छोटे आत्मे असतात जे तिथे पोचतात आणि मग पुन्हा पुन्हा जन्म घेतात आणि मग पुन्हा पुन्हा मरतात आणि त्या फेऱ्यातून अनेकदा जात असतात. ध्यान करणारे ज्ञानाच्या मार्गाने जातात, उत्तम कामं करणारे कर्माच्या मार्गाने जातात, बाकीचे लोक पुनर्जन्म घेतच राहतात. मग प्रश्न असा आहे की ते नरकातून स्वर्गात जातात आणि मग कोणत्या तरी प्राण्याचा जन्म घेतात का?
याचं उत्तर आहे पुढच्या 18व्या आणि एकोणातल्या 319व्या सूत्रात. यज्ञात 5 आहुती दिल्यावर स्वर्गात जातात याला फार महत्त्व देऊ नये, कारण काही लोक अग्नीला कितीही आहुती दिल्या तरी पुनर्जन्म अनेक वेळा घेतच राहतात. 5व्या आहुतीला माणूस म्हटलेलं आहे, पण इतर प्राण्यांच्या पुनर्जन्मासाठी असं काही म्हटलेलं नाही आणि हे फक्त 5व्या आहुतीनेच होतं असंही नाही. त्यामुळे जे नरकातून स्वर्गात जाऊ शकतात त्यांच्यासाठीच 5व्या आहुतीचा नियम आहे. बाकीची सगळी शरीरं नुसत्या पाण्याने देखील बनतात. आता पुढच्या 19व्या आणि एकोणातल्या 320व्या सूत्रात बघूया. स्मृतींमध्ये आणि महाभारतामध्ये असं सांगितलं आहे की आई वडील नसतानाही काही जन्म होऊ शकतात. उदाहरणार्थ द्रोण, धृष्टद्युम्न, द्रौपदी, सीता वगैरे. असं म्हणतात की मादी कर्कोचांना नराबरोबर संपर्क नसताना देखील अपत्य होऊ शकतं. आता पुढचं 20वं आणि एकोणातलं 321वं सूत्र बघूया. कित्येक प्राण्यांमध्ये आणि वनस्पतींमध्ये देखील नर आणि मादी नसतानाही पुढची पिढी येते. आता पुढचं 21वं आणि एकोणातलं 322वं सूत्र बघू. पाण्यातून प्राण मिळवणारे वनस्पती असतात. आता पुढचं 22वं आणि एकोणातलं 323वं सूत्र बघू. वरच्या आणि खालच्या पिढीत साम्य असतात, कारण त्यांचे आकाश, अग्नी वगैरे सारखेच असतात. स्वर्गात गेल्यावर संपायचं ते कर्म संपलं की मग उरलेलं कर्म घेऊन पुनर्जन्म होतो. आकाश, हवा, धूर, वाफ आणि मग ढग आणि नंतर खाली बरसणं, त्यानंतर जन्म होतो. यावर एक शंका अशी की खाली येणारा आत्मा आकाशातच मिसळून येतो की त्यासारखा बनून येतो? उत्तर असं की त्यासारखा बनतो. तेच तर शक्य आहे. कधी आकाश, कधी हवा असं बनणं कसं शक्य आहे? आता पुढचं 23वं आणि एकोणातलं 324वं सूत्र बघू. आत्म्याचं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत काही काळानंतर जाणं, हे पण उपनिषदात सांगितलेलं आहे. आत्मा काही काळ स्वर्गात राहून परत आकाश, हवा, पाणी असं करत तिथे काही काळ राहून पृथ्वीवर येतो. आनंदात असला तर लवकर येतो, दुःखात असला तर जरा जास्त वेळ लागतो. शरीर मिळेपर्यंत शरीरच नसतं. आता पुढचं 24वं आणि एकोणातलं 325वं सूत्र बघू. कधी आत्मा अशा एका वनस्पतीमध्ये येतो ज्यात आधीच काही आणखीन आत्मे पण आहेत. मग वेगवेगळी झाडं, वेली, भाज्या, डाळी वगैरे बनतात. मग त्या वनस्पतींना त्यांची जी काही सुखदुःख असतात ती त्यांना मिळतात. वनस्पतींना काही त्रास झाला तर आत्मा त्यांना सोडून देतो. त्यानंतर तो आत्मा पुन्हा वनस्पती फक्त बनेल असं काही नाही, तो वेगळा जन्म देखील घेऊ शकेल.